चेकिंग व्हायटल सायन्स ॲट होम इन कम्युनिटी मध्ये. ओके, हे प्रॅक्टिकल ॲस्पेक्टचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो प्रॅक्टिकल्समध्ये. प्रॅक्टिकल ॲस्पेक्टनं जर का आपण बघितलं तर हा इम्पॉर्टंट आहे व्हायटल सायन्स. मग कुठे पण असेल, लाईक हॉस्पिटल असेल की घरी असेल की कम्युनिटीमध्ये असू शकतो. ओके, तर हा इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तुम्हाला हे आलंच पाहिजे व्हायटल सायन्स चेक करता, कारण की बेसिक प्रोसिजर आहे फर्स्ट इयरला, तुम्हाला हे आलंच पाहिजे. ओके, आता काय आपण बघणार आहे की व्हायटल सायन्स आपण कसं चेक करायचं घरी. ओके, हॉस्पिटलला डिफरंट आहे, कम्युनिटी डिफरंट आहे. डिफरंट म्हणजे असं की प्रोसिजर डिफरंट नाही, फक्त प्लेस डिफरंट आहे. हॉस्पिटलला तुम्हाला ऑल इक्विपमेंट भेटणार. तुमचे बीपी ॲपरेटस असणार, डिजिटल असू शकतं किंवा मॅन्युअल असू शकतो. स्टेटोस्कोप तुमच्याकडे अवेलेबल असणार, थर्मोमीटर. अजून रेस्पिरेटरी रेटसाठी आपण काय करू शकतो, रेस्पिरेटरी रेट आपण कशाने चेक करतो, ऑक्सिमीटर असेल. अजून ह्या ज्या अवेलेबल गोष्टी असतात ते तुम्हाला हॉस्पिटलला इझिली अवेलेबल असतात. पण ज्यावेळेला तुम्ही कम्युनिटीमध्ये असतात तर तुम्हाला तुमच्याकडं स्टेटोस्कोप पण पाहिजेत, बीपी ॲपरेटस पण पाहिजेत. रेस्पिरेशन तुम्ही असं पण चेक करू शकतात की पेशंट किती इनहेल करतो, एक्झेल करतो, किती वेळेस करतो. वन्स आता इनहेल करणं आणि एक्झेल करणं म्हणजे काय, एक स्टेप झाली. रेस्पिरेटरी रेट 1, सो तुम्हाला 1 मिनिटपर्यंत काउंट करायचे. जर का सपोज पेशंटचे 18, 19, 20 भरतात म्हणजे पेशंट नॉर्मल आहे. अबो जर का 25, 26चे होत असेल सो पेशंटला हायपर रेस्पिरेशन होतं, म्हणजे काय, इन्क्रीजिंग रेस्पिरेशन प्रोसेस त्याच्यामध्ये आहे. ओके, मग त्याला अस्थमा असू शकतो, ब्रॉन्कायटिस डिसऑर्डर्स असू शकतात, लंग्समध्ये प्रॉब्लेम असू शकतो. आपण असं आयडेंटिफाय करू शकतो. ओके, हे आपलं झालं मॅन्युअली. आणि जर का आपण डिजिटल बघितलं तर आपल्याकडे ऑक्सिमीटर तर आहे. आता चेकिंग व्हायटल सायन्स ॲट होम मध्ये आपण काय बघणार की व्हायटल सायन्स इन्क्लुडिंग इन द टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर्स अँड ऑक्सिजन सॅच्युरेशन. आपण काय काय बघणार आहेत, टेम्परेचर. आवाज येतो ना पाठीमागे. आपण काय काय बघणार आहेत, एवढं आपल्याला व्हायटल सायन्स मध्ये बघायचं. व्हायटल सायन्स आपण याला असं बोलतो, जर का आपल्याला फक्त ब्लड प्रेशर चेक करायचं तर आपण ब्लड प्रेशर मॉनिटरिंग असं बोलणार. तर व्हायटल सायन्स मध्ये हे येतात इम्पॉर्टंट. त्यामध्ये इन्क्लूड काय काय, टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर्स आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन. ऑक्सिजन सॅच्युरेशन हे आपण यानं पण चेक करतो, म्हणजे काय, आपलं SpO2 आपल्याला चेक करायचं आहे. रेस्पिरेशन पण चेक करायचे आणि SpO2 पण चेक करायचं आहे. मेथड ऑफ टेकिंग टेम्परेचर इज डिटरमाइंड बाय द एज. आपण कसं डिटरमाइन करणार एज पासून. आपण चाइल्ड मध्ये डिफरंट चेक करतो, न्यूबॉर्न मध्ये डिफरंट चेक करतो, ॲडल्ट मध्ये डिफरंट आहे. ओके, म्हणजे डिफरंट त्यांची एज आहेत. आता सपोज ॲक्झिला मध्ये पण चेक करतात, रेक्टल मध्ये पण चेक करतात, ओरल मध्ये पण चेक करतात टेम्परेचर. ओके, तर मग त्यानंतर आपण बघणार आहे काय करणार आहे, त्या कंडिशनला आपण डायग्नोज करणार आहे. ती कंडिशन बघणार आहे आणि त्याला डायग्नोसिस करणार आहे. Body temperature is the balance between the amount of heat production by the body process and the amount of heat loss to the external environment. आता माझं इंटरनल टेम्परेचर इन्क्रीज आहे, म्हणजे काय, माझं ब्लड प्रेशर पण इन्क्रीज असणार आहे. ब्लड काय करतं, मेंटेन ठेवतं आपल्या बॉडी टेम्परेचरला. आता जर काय एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर 30, सध्या कधी टेम्परेचर आहे 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. जर का माझ्या बॉडीचं टेम्परेचर किती सध्या 37 डिग्री सेल्सिअस. ओके, माझं ब्लडचं टेम्परेचर किती आहे 38 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेला माझं ब्लडचं पण इन्क्रीज होणार तर माझ्या ऑटोमॅटिकली माझ्या बॉडीचं पण इन्क्रीज होणार. आता आपण डेफिनेशन बघू व्हायटल सायन्सची. व्हायटल सायन्स आर अ ग्रुप ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट मेडिकल सायन्स दॅट इंडिकेट द स्टेटस ऑफ द बॉडी व्हायटल फंक्शन्स. म्हणजे काय, तुमची बॉडी कशी व्हायटल फंक्शनिंग करते ती आपण चेक करण्यासाठी मेडिकल सायन्स आहे. ओके, व्हायटल सायन्स आपण हे मेडिकली वर्ड यूज करतो. This measurement are taken to the help assess the general physical health of the person, give clues to possible disease and show progressive towards the recovery. ओके, सो आपण काय करणार, आपल्याला क्ल्यू भेटणार की पेशंट कंडिशन कशी आहे. सपोज मला फिवर आहे तर माझं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज असणार, मला ब्लड प्रेशर प्रॉब्लेम आहे सो माझं ब्लड प्रेशर इन्क्रीज असणार. आता आपण पर्पजेस बघणार आहेत व्हायटल सायन्सचे. काय पर्पजेस आहे, टू असेस अँड अप्राइज द हेल्थ स्टेटस. ओके, म्हणजे काय, तू आपल्याला काय करायचं आहे, असं हेल्थ स्टेटस ऑफ ह्युमन बिंग. ओके, किंवा पर्सनचं. टू डायग्नोसिस द हेल्थ कंडिशन, आपण काय करतो, डायग्नोसिस करतो पेशंटची हेल्थ कंडिशन. म्हणजे कशी, पेशंट नॉर्मल आहे, पेशंट फिवरमध्ये आहे, पेशंट ब्लड प्रेशर हायपर टेन्शनमध्ये आहे, किंवा पेशंटला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, हे आपण दुसरं आयडेंटिफाय करणार व्हायटल सायन्स थ्रू. टू रेकॉर्ड द बॉडी टेम्परेचर. ओके, आपल्याला बॉडी टेम्परेचर पण त्या ठिकाणी रेकॉर्ड करायचं आहे टू द व्हायटल सायन्समध्ये.
आता आपल्याला बघा आर्टिकल्स कोणते कोणते लागणार आहेत फॉर द व्हायटल सायन्ससाठी. एक थर्मोमीटर टू चेक द टेम्परेचरसाठी, एक स्पिरिट का टू डिसइन्फेक्ट द थर्मोमीटर. ज्यावेळेला मी यूज करणार थर्मोमीटर सो त्या ठिकाणी काय होणार, पेशंटची स्वेटिंग असणार थर्मोमीटरला लागलेली. मग मला ती क्लीन करण्यासाठी मी काय करणार, स्पिरिट घेणार, कॉटन घेणार, स्पिरिट वेट करणार आणि मग क्लीन करणार. ओके. त्यानंतर टेम्परेचर पॅक कंटेन कॉटन बॉल्स विथ द वन कॉटन प्लेज. ओके. मग आता मला टेम्परेचर पॅक त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तर स्वतः काय असणार माझ्याकडे, कॉटन बॉल का टू वाईप द थर्मोमीटर. बोलो ना, आपल्याला स्पिरिट घ्यायचं आहे कुठं, कॉटनला, आणि क्लीन करायचं आहे. रिस्ट वॉच, एक वॉच आपल्याकडे पाहिजे, एक पेपर बॅग पाहिजे टू डिस्कार्ड द वेस्ट. कोणतं वेस्ट, ड्राय वेस्ट आपण त्यामध्ये डिस्कार्ड करणार. वॉच कशासाठी, आपल्याला 1 मिनिटसाठी आपण टेम्परेचर किती मिनिटासाठी आपण टेम्परेचर मेजर करतो, 3 मिनिटासाठी. कोणतं, ज्यावेळेला मॅन्युअल थर्मोमीटर असेल त्यावेळेला. लुब्रिकेंट फॉर द ऑइल अवेलेबल इन द होम इफ रेक्टल थर्मोमीटर इज टू बी यूज टू लुब्रिकेट द रेक्टल एरिया. ज्यावेळेला रेक्टल एरियामध्ये आपल्याला इन्सर्ट करायचं आहे न्यूबॉर्नमध्ये, तर आपल्याला लुब्रिकेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. स्पिग्नोमॅनोमीटर आणि स्टेटोस्कोप. म्हणजे स्पिग्नोमॅनोमीटर म्हणजे काय, बीपी ॲपरेटस. बीपी ॲपरेटसचं नाव काय, स्पिग्नोमॅनोमीटर. आणि स्टेटोस्कोप टू चेक द ब्लड प्रेशर्स. आता आपण प्रिपरेशन्स ऑफ क्लायंट म्हणजे काय, फर्स्ट आपल्याला क्लायंटला कसं प्रिपेअर करायचं आहे, आपण ते प्रोसिजर करणार, पण क्लायंट पण ॲग्री पाहिजेत ना की प्रोसिजर करा म्हणून. एक्सप्लेन द प्रोसिजर टू द गेट कोऑपरेशन्स अँड द कॉन्फिडन्स ऑफ द क्लायंट. म्हणजे काय, पेशंटला कॉन्फिडन्स द्यायचा आहे की जे मी प्रोसिजर करतोय ती प्रॉपरलीच करणार. म्हणजे कसं, तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला नॉलेज आहे त्या गोष्टीबद्दल की ब्लड प्रेशर आपण कसं मॅनेज म्हणजे कसं मॉनिटर करायचं किंवा व्हायटल सायन्स आपण कसं मॉनिटर करायचं. मग तुम्ही काय करणार, पेशंटला एक्सप्लेन करणार की मी आज तुमचं ब्लड प्रेशर घेणार आहे, टेम्परेचर घेणार आहे आणि तुमचे रेस्पिरेटरी चेक करणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी ॲग्री आहे का, पेशंट बोलेल हो मी ॲग्री आहे, तरच मग तुम्हाला प्रोसिजर करायची. पण जर का इन हॉस्पिटल्समध्ये जर का पेशंट ॲग्री नसेल तरी पण तुम्हाला मॉनिटर करावं लागतं. एक्सप्लेन द सिक्वेन्स ऑफ द प्रोसिजर अँड टेल हिम हाऊ टू क्लायंट कॅन बी कोऑपरेट. ओके. सिक्वेन्स ऑफ प्रोसिजर तुम्हाला एक्सप्लेन करायची. अगोदर मी काय चेक करणार, पेशंटचं टेम्परेचर चेक करणार, मग पल्स चेक करणार. ओके. त्यानंतर रेस्पिरेटरी चेक करणार, मग ब्लड प्रेशर चेक करणार. टेल द क्लायंट नॉट टू ड्रिंक और इट स्मोक और च्यू बेटर लिव्स फॉर 50 मिनिट्स प्रायर टू द ओरल टेम्परेचर प्रोसिजर. आता ओरल टेम्परेचरची जर का तुम्हाला प्रोसिजर करायची आहे, ओरल टेम्परेचर तुम्हाला काउंट करायचं आहे, तर त्याला सांगायचं आहे क्लायंटला की ड्रिंक करायचं नाही काहीच, किंवा काहीच खायचं नाही, किंवा स्मोक करायचं नाही, किंवा च्युएबल बिटर्स काहीच करायचं नाही तुम्हाला 50 मिनिट्ससाठी. ओके. प्रायर तुम्हाला 15 मिनिटं अगोदर तुम्हाला त्यांना इन्फॉर्म करायचं आहे. मग 15 मिनिट्स नंतर तुम्ही जर का पेशंटना करलं असेल सो 15 किंवा हाफ आवर नंतर तुम्ही टेम्परेचर चेक करू शकता ओरली. प्लेस द क्लायंट इन अ कम्फर्टेबल पोझिशन एदर लाईन और सिटिंग. आता डिपेंड करणार पेशंटची पोझिशनिंग. या ठिकाणी ज्यावेळेला आपण स्टँडिंग पोझिशनमध्ये असतो तर ब्लड प्रेशर हे इन्क्रीज असतं. ओके. सिटिंग पोझिशनमध्ये सुद्धा असलो तर ब्लड प्रेशरमध्ये थोडंसं इन्क्रीमेंट होऊ शकतं. लाईन पोझिशनमध्ये असला किंवा आता बघा तुम्हाला हे माहिती आहे, लेग्स आपण असे फोल्ड करतो. सो पेशंटला सांगायचं की तुम्ही लेग्स फोल्ड करू नका, कारण की 5 to 10 mmHg इंक्रीज असतात ज्यावेळेला आपण फोल्ड करतो ना असे लेग्स. तुम्ही सगळं करतात ना असं एकावर एक पाय ठेवतात असं. म्हणजे काय, ज्यावेळेला पेशंट पोझिशनिंगमध्ये असेल, सुपाईन पोझिशनमध्ये असेल, तर त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की पेशंटला आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपरली पोझिशनिंग द्यायची. जर का नाही दिली तर काय होणार, इन्क्रीज होणार ना ब्लड प्रेशर पेशंटचं. सपोज पेशंट हायपर टेन्शनमध्ये नाही पण तरी पण आपल्याला वाटेल पेशंट हायपर टेन्शनमध्ये, म्हणून पोझिशनिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा प्रोसिजर खाली. आता या ठिकाणी काय करतायत, थर्मोमीटरला क्लीन करताय. ओके. थर्मोमीटरला क्लीन करताय तर कसे करायचे, बिफोर यूज कसं करायचं, आफ्टर यूज कसं करायचं. बिफोर यूज काय असतो, ज्यावेळेला आपण ज्या ठिकाणून जे ओपनिंग असते, जे पार्ट असतो, ओके, तो आपल्याला क्लीन करायचा आहे. त्याचा एक मिनिट. क्लीन टू अनक्लीन, अनक्लीन टू क्लीन. म्हणजे कसं, ज्या वेळेला मी यूज करणार, बिफोर यूज मी काय करणार, जो माझा फ्रंटवाला पार्ट आहे तो क्लीन आहे. ओके. मग मी ज्या ठिकाणी टच करतो ते अनक्लीन पार्ट झाला ना माझा. मग मी काय करणार, ज्या ठिकाणी मला पुट करायचंय, लाईक फर्स्टवाला पार्ट ज्या ठिकाणी मरकुरी आपल्याला दिसणार आहे, म्हणजे तो कोणता क्लीन पार्ट झाला, मग मी ते क्लीन पासून तर अनक्लीन पर्यंत क्लीन करत जाणार, म्हणजे स्पिरिटनं रब करणार. मग बिफोर यूज हे झालं बिफोर यूज. आफ्टर यूज कसं, ज्यावेळेला मी पेशंटचं टेम्परेचर घेणार त्यानंतर तो पूर्ण थर्मोमीटर काय अनक्लीन आहे, फक्त कोणता पार्ट क्लीन आहे जो की मी लास्ट पर्यंत केला होता. म्हणजे कोणता, वरचा पार्ट आहे ना, वरचा पार्ट तो माझ्याकडे आहे, तो ॲक्झिलामध्ये होता का पेशंटचा नाही, ॲक्झिलामध्ये फक्त हाफ पार्ट होता.
वरच्या पार्ट पासून तर खालच्या पार्ट पर्यंत मी क्लीन करणार. म्हणजे काय, मला क्लीन पासून तर काय करायचंय, मला अनक्लीन पर्यंत स्पिरिटनं रब करायचं आहे. म्हणजे काय होणार, मला थर्मोमीटर डिसइन्फेक्ट होणार. म्हणजे काय बॅक्टेरिया वगैरे आहे ते किल होणार त्यातले. आता आपण स्टेप फॉलो करायचे आहे. फॉलो द स्टेप 1 to 5 गिवन इन द बॅग टेक्निक. 5 वेळेस आपल्याला ती फॉलो करायची आहे. ओके. टू गेट रेडी द नेसेसरी आर्टिकल्स टू परफॉर्म द टेम्परेचर चेकिंग. आता आपण ज्यावेळेला बॅग टेक्निक करतो तर आपल्याला कमीत कमी बॅग ओपन करायला, सर्व करायला 5 मिनिटं तरी लागणार. हँड वॉश करायला, बॅग ओपन करायला, आर्टिकल्स काढायला. टेक आउट द थर्मोमीटर, टेम्परेचर पॅक, कॉटन बॉल बॉक्स, spirit container from the upper compartment of the bag. Close the upper compartment with the upper flap. ओके, अप्पर फ्लॅप असते तो क्लोज ठेवायचा तुम्हाला पार्ट टू परफॉर्म द प्रोसिजर इफेक्टिव्हली. मग आता माझ्याकडे 5 मिनिटं माझे गेले या ठिकाणी हँड वॉश करण्यामध्ये, थर्मोमीटर काढण्यामध्ये, सर्व फॉलो करण्यासाठी. मग त्या ठिकाणी काय करणार, मी टेम्परेचर घ्यायचंय मला. मग मी काय करणार, जे पण थर्मोमीटरसाठी लागणारे आर्टिकल्स आहे मी ते मी काढणार बॅग म्हणून. की त्यामध्ये मला काय लागेल, कॉटनचा बॉल हे लागेल बॉक्स, स्पिरिट कंटेनर लागेल फॉर द क्लीन करण्यासाठी. अप्पर कंपार्टमेंट म्हणून मी ते काढणार आहे. ओके. मग आता मी काय करणार आहे, टू परफॉर्म द प्रोसिजर ऑफ इफेक्टिव्हली. मला काय करायची, म्हणजे प्रोसिजर इफेक्टिव्हली परफॉर्म करायची. मग थर्ड स्टेप बघू आपण. टेक आउट द थर्मोमीटर फ्रॉम द केस and leave the case in the working area. Take the thermometer and the plate to the hand washing area. Soak the plate with the soap and rinse the thermometer with the running water and bring it to working area. मग मला थर्मोमीटरला क्लीन पण करायचं आहे रनिंग वॉटरमध्ये. मग मी काय करणार, ज्या ठिकाणी त्यांचा सोप एरिया, ज्या ठिकाणी हँड वॉशिंगचा एरिया आहे त्या ठिकाणी मी क्लीन करू शकतो. फॉर कशासाठी, टू डिसइन्फेक्टिंग द थर्मोमीटर. मला काय करायचं आहे, डिसइन्फेक्टेड करायचं आहे थर्मोमीटरला. 4th स्टेप बघू आपण. टेक द फर्स्ट कॉटन बॉल अँड वाईप द थर्मोमीटर फॉर द बल्ब टू स्टीम. क्लीन टू अनक्लीन पार्ट असतो, पण त्याला आपण काय बोलतो, बल्ब टू स्टीम. बल्ब म्हणजे काय, जो खालचा पार्ट आहे. स्टीम म्हणजे काय, जो वरचा पार्ट आहे, एंड पार्ट ऑफ थर्मोमीटर. ओके. स्टार्टिंग पॉईंटला आपण काय बोलतो, बल्ब. स्टीम कुठे बोलतो आपण, लास्ट पार्टला. फॉर टू क्लीन फ्रॉम लेस कंटॅमिनेटेड एरिया टू द मोर कंटॅमिनेटेड एरिया. म्हणजे काय, ज्या ठिकाणी लेस कंटॅमिनेटेड एरिया आहे झालेला आहे तो मला क्लीन करायचा आहे ना, तो क्लीन पार्ट झालेला. आणि जो कंटॅमिनेटेड एरिया म्हणजे काय, अनक्लीन पार्ट झाला, मला तो क्लीन करायचा आहे. म्हणून आपण बल्ब टू स्टीम हे फॉलो करतो. म्हणजे खरं तर त्याला बल्ब टू स्टीमच होतं त्याचं म्हणणं, पण मला ते लक्षात येत नव्हतं बल्ब टू स्टीम बोलतात. म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं क्लीन पार्ट आणि अनक्लीन पार्ट. थोडं तुम्हाला पण माहिती पडलं असेल क्लीन पार्ट कुठं असतो, अनक्लीन पार्ट कुठं असतो. ओके. सिरियल नंबर 5 मध्ये आपण बघू. 5th स्टेप. प्लेस द थर्मोमीटर अंडर द टंगवर ठेवायचे फॉर द 3 मिनिट. किंवा ॲक्झिलामध्ये पुट करू शकतो आपण 5 मिनिटसाठी. तसं जर आपण मोस्टली ॲक्झिलामध्ये पण 3 मिनिटच काउंट करतो. 3 मिनिटानंतर लगेच आपल्याला त्या ठिकाणी मेजर होणार की मर्क्युरी इन्क्रीज होणार. जर का टेम्परेचर असेल तर इन्क्रीज होणार. त्यानंतर करंटली चेक द पल्स अँड रेस्पिरेटरी रेट. तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत. सपोज आपण 5 मिनिटं पकडले किंवा 3 मिनिटं पकडले. तुम्हाला 1 मिनिटामध्ये का चेक करायचं पेशंटचं ॲक्झिलामध्ये मी टेम्परेचर ठेवला, तो तुम्ही 3 मिनिट तुमचे वेस्ट करणार का, नाही. तुम्हाला त्या स्वतःच काय करायचं आहे, पेशंटचा पल्स रेट 1 मिनिटात आणि 1 मिनिटामध्ये तुम्हाला काय पेशंटची रेस्पिरेटरी रेट. आता तुम्ही ज्यावेळेला मी इनहेल करतो, एक्झेल करतो, ही माझी 1 स्टेप झाली. ओके. म्हणजे 1 रेस्पिरेटरी रेट आहे. सेकंड टाइम परत करणार तर 2 रेस्पिरेटरी रेट. तसं तुम्हाला काउंट करायचे 1 मिनिटमध्ये किती होतात. आणि 1 मिनिटमध्ये तुम्ही काय करणार, पेशंटचा चेक पल्स रेट. त्यानंतर नोट फॉर ॲक्झिला टेम्परेचर टेक 1 कॉटन बॉल अँड कॉटन बॉल बॉक्स अँड द वाईप द ॲक्झिला. आपल्याला ॲक्झिला पण क्लीन करायचं आहे कारण की स्वेटिंग असते. सो त्यामुळं पण काय होतं, स्वेटिंगमुळे टेम्परेचर कमी जास्त आपल्याला बघायला भेटू शकतं. सो आपल्याला त्या ठिकाणी क्लीन करायचं आहे. किंवा आपण त्यांना एक बोलू शकतो, तुमच्याकडे नॅपकिन असेल तर तुम्ही क्लीन करू शकता. टू नो द टेम्परेचर ऑफ द क्लायंट. आपल्याला टेम्परेचर माहिती करायचे म्हणून आपण काय करतोय, हे फॉलो करतोय. टेक आउट द थर्मोमीटर, क्लीन इट फ्रॉम स्टेम टू बल्ब. म्हणजे काय, ज्या ठिकाणी स्टेम आहे म्हणजे कोणता अनक्लीन पार्ट आहे, स्टेम आपण का बोलू अनक्लीन. आफ्टर द थर्मोमीटर आपण मॉनिटरिंग केली. ॲक्झिलामध्ये टाकल्यानंतर काय, जो स्टीम आहे तो कसा अनक्लीन आहे. माझ्या हातामध्ये काय होतं, बल्ब काय मी क्लीन पार्टपर्यंत गेला आहे ना, तसं. त्यानंतर आपण काय करणार, इन अ सर्क्युलर मॅनर बाय युझिंग द सेम कॉटन स्वॅब. सर्क्युलर मॅनर ना,
थर्मोमीटर तुमच्याकडे आहे का? थर्मोमीटर आहे. त्यानंतर आपण काय करणार, सेम कॉटन स्वॅबने आपल्याला सर्क्युलर मॅनरने रोटेट करायचं आहे. डिस्कार्ड द स्वॅब इन टू द पेपर बॅग. आता हा आपला पेपर बॅग कशासाठी असते, जे कॉटन वगैरे डिस्कार्ड करण्यासाठी, मग की ड्राय असो किंवा वेस्ट असो. ओके, पण आपण मोस्ट ऑफ जे लार्ज असतात ते आपण पेपर बॅग मध्ये टाकत नाही. टू क्लीन फ्रॉम मोर कंटेमिनेटेड एरिया टू लेस दॅन कंटेमिनेटेड एरियासाठी. रीड द टेम्परेचर ॲट आय लेवल. तुम्ही टेम्परेचर असं चेक करायचं, तुम्हाला टेम्परेचर तुमच्या आय लेवलला घ्यायचं आहे आणि चेक करायचं किती आहे, 37 आहे, 38 आहे. ओके, आपण एक काम करू, आज प्रोसिजर करू डायरेक्टली लाईव्ह. तुम्हाला काय लागतं ते इन्स्ट्रुमेंट मला सांगा, लागलं तर मी घेऊन येतो. रीड द टेम्परेचर ॲट आय लेवल टू प्रिव्हेंट अ पॅरलर एरर. ओके, म्हणजे काय, जे पॅरलर एरर असतात ना, सपोज मर्क्युरी म्हणून म्हणजे जे मॅन्युअल असतात ना त्यामध्ये थोडंसं खालीवर असतात. मर्क्युरी थर्मोमीटर तुम्हाला माहिती असेल तर त्यामध्ये कसं असतं, जी लेअर असते ना ती तुमच्या आय लेवललाच तुम्हाला प्रॉपरली व्हिज्युअल असणार. ज्यावेळेला तुम्ही तुमचाच फिंगर आहे, तुम्ही तुमच्या फिंगरला असं बघा, डिफरंट दिसतं ना. तुम्ही तुमच्या फिंगरला असं बघितलं काय आय लेवलला कसं दिसणार, तुम्हाला स्ट्रेट दिसणार. पण ज्यावेळेला तुमच्या फिंगरला तुम्ही असं करून बघा, प्रॉपरली दिसणार तुम्हाला लाईन ही नाही. तुम्हाला प्रॉपरली लाईन दिसण्यासाठी आय लेवलला घ्यायचं आहे. गो टू वॉश एरिया, वॉश द थर्मोमीटर इन रनिंग वॉटर अँड कीप इन टू द कॉटन पेज. म्हणजे काय, ते कॉटन पेज असतात ना त्यामध्ये ठेवायचे का, कारण की फुटणार नाही थर्मोमीटर. ज्यावेळेला तुम्ही चेक करता थर्मोमीटर त्यावेळेला फुटण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणजे खाली पडला तर फुटेल, मर्क्युरी बाहेर येईल, आणि मर्क्युरी जर का तुमच्या स्किनला कॉन्टॅक्ट झाला तर तुमची स्किन बर्न होऊ शकते. सो ते प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. आफ्टर 10 minutes रिमूव्ह द थर्मोमीटर अँड रिन्स इन अंडर द रनिंग वॉटर. ब्रिंग इट द थर्मोमीटर टू द वर्किंग एरिया. म्हणजे काय, आपल्याला रनिंग वॉटरमध्ये आपल्याला वॉश करायचं आहे, पण आपल्याकडे स्पिरिट आहे म्हणून आपण ठीक आहे. पण जर का आपल्याकडे स्पिरिट नसेल सो आपण रनिंग वॉटरमध्ये त्याला वॉश करू शकतो. टू प्रिव्हेंट द क्रॉस इन्फेक्शन, ड्राय द थर्मोमीटर विथ द सेकंड कॉटन स्वॅब इन अ सर्क्युलर मोशन्स बल्ब टू स्टीम. म्हणजे कुठून, बल्ब पासून तर स्टीम. आता आपलं झालेलं आहे ना थर्मोमीटर कसा क्लीन झालेला आहे, सो मग मी काय करणार, मला रोटेट करत मी कुठं आणला, बल्ब पासून तर स्टीम पर्यंत. म्हणजे काय, मला तो ड्राय करायचा आहे. थर्मोमीटर माझा वेट आहे तर पाणी लागलेलं, सो मी ड्राय कॉटिंग घेणार आणि त्याला ड्राय करणार. त्यानंतर आहे डिस्कार्ड द सोपी कॉटन, ओपन द बॅग अँड रिप्लेस दिस थिंग्स. म्हणजे काय, मला रिप्लेस करायचं आहे, म्हणजे काय, मला आतमध्ये परत माझ्या बॅगमध्ये ठेवायचे थर्मोमीटर. आणि ते टू डिस्पोज द वेस्ट प्रॉपरली. चेक द ब्लड प्रेशर इफ द बेनिफिशियरी इज अबाव 18 years. ब्लड प्रेशर पण चेक करायचं आहे, पण बेनिफिशियरी काय अबाव 18 years ॲडल्टमध्ये आपण ब्लड प्रेशर चेक करू शकतो. तो असेल द हिमोडायनॅमिक स्टेबिलिटी आहे का पेशंटमध्ये ते चेक करण्यासाठी. परफॉर्म रेकॉर्डिंग, डॉक्युमेंट द फाइंडिंग. म्हणजे काय, मला परफॉर्म रेकॉर्डिंग करायचं आहे, मला कॅल्क्युलेट करायचं आहे की थर्मोमीटरमध्ये किती टेम्परेचर होतं, माझा ब्लड प्रेशर किती होता पेशंटचा, रेस्पिरेटरी रेट किती होती, हे सगळं मला चेक करायचं आहे. त्यानंतर बघा, नॉर्मल व्हायटल सायन्स रेंज फॉर द ॲव्हरेज हेल्दी ॲडल्ट फाईल रेस्टिंग आर. म्हणजे काय काय, टेम्परेचर किती 97.8 फॅरनहाईट टू 99.1 डिग्री फॅरनहाईट. म्हणजे काय, फॅरनहाईट डिफरंट आहे, डिग्री सेल्सिअस वेगळे आहे. तर 36.5 डिग्री सेल्सिअस टू 37.3 डिग्री सेल्सिअस ॲव्हरेज आहे डिग्री सेल्सिअसमध्ये. ॲव्हरेज किती आहे 98.6 फॅरनहाईट, म्हणजे किती 37 डिग्री. समजतं ना मी काय बोलतो ते फॅरनहाईट वेगळं आहे, डिग्री सेल्सिअस वेगळं आहे. आपल्याला तर फॅरनहाईटमध्ये ट्रान्सफर करायला पण डिफरंट फॉर्म्युला आहे. पण जर का तुमच्याकडं डिजिटल असेल सो तुम्हाला त्या ठिकाणी फॅरनहाईटमध्ये दाखवणार आहे. म्हणजे काय 98 डिग्री 97 डिग्री म्हणून तुम्हाला दाखवणार आहे. जर का तुमचं 98.6 फॅरनहाईट जर का टेम्परेचर असेल तर तुमचं किती टेम्परेचर आहे ते नॉर्मल टेम्परेचर आहे 37 डिग्री सेल्सिअस. ओके, जे की ह्युमन ॲडल्टचं असतं. तर मग आता तुमच्याकडे डिजिटल पण आहे आणि मॅन्युअल पण आहे. तुम्हाला सांगितलं मॅन्युअल चेक करायचं. मॅन्युअल म्हणजे काय, माझ्याकडे लक्ष द्या 2 मिनिटं. मॅन्युअल म्हणजे काय, ज्यामध्ये मर्क्युरी असते तो झाला आपला मॅन्युअल. डिजिटल म्हणजे कसं, ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली दिसणार किती ॲक्युरेसी. आता तुम्हाला 97.8 डिग्री फॅरनहाईट जर का दाखवलं तर मग ते टेम्परेचर नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे. 98.6 दाखवलं तर नॉर्मल आहे 37 डिग्री. 98.6 दाखवलं ओके, मग त्यानंतर 100 डिग्री दाखवलं तर म्हणजे किती असणार आहे, टेम्परेचर वाढलेलं आहे ना. मग तुम्ही किती लिहू शकता 37.8 किंवा 37.9 किंवा 38 सुद्धा लिहू शकतात. 101 असेल तर तरी तुम्ही 38च्या वरती तुम्हाला लिहायचं. 38.1 1 to 2 समथिंग असे येणार ते. ओके,
आता पल्स रेट किती 100 to 16 to 100 ब्रीथ पर मिनिट, पण तसं 70 अबव पाहिजे. 70 to 100 आपण चेक करू शकतो पल्स. तसं ही रेंज डिफरंट दिलेली आहे, पण मेडिकल रेंजमध्ये जर का 70 to 98 पर्यंत किंवा 100 पर्यंत आपण पल्स रेट हे नॉर्मल असं कन्सिडर करतो. रेस्पिरेशन रेट 12 to 18 ब्रीथ पर मिनिट. 18 पर्यंत आपण हे रेस्पिरेशन रेट पाहिजेत ह्युमन बिंगची. जर का अबव असेल तर पेशंट काय हायपर रेस्पिरेशन, म्हणजे काय पेशंटमध्ये रेस्पिरेशन रेट हे इन्क्रीज झालेले आहे. ब्लड प्रेशर बघा या ठिकाणी 170 mmHg टू 120 by 80 mmHg. 120/80 mmHg हे नॉर्मल असतो आणि 170 हे सुद्धा नॉर्मल असतो. mmHg म्हणजे काय त्या ठिकाणी फुल फॉर्म माहिती तुम्हाला mmHgचा. तसं तर आपण mmHgचा फुल फॉर्म काय आपल्याला गरज पण नाही, तर आपल्याला मेजर करायचे असतात. mmHg मध्ये आपण असं मेजर करतो. युनिट आहे त्याचं युनिट, प्रत्येकाचं युनिट वेगळं आहे ना. आता रेस्पिरेशन रेट करायचं आहे आपल्याला 18 ब्रीथ पर मिनिट आहे ना, तसंच आपल्याला याचं युनिट आहे ते म्हणजे कसं 120/80 mmHg. ओके. त्यानंतर आपल्याला रेस्पिरेशन रेट म्हणून तुम्हाला माहित पडलं. रेस्पिरेशन रेट सुद्धा 19 किंवा 20 ब्रीथ पर मिनिट आपण मेजर करतो. टेम्परेचर पण आपण 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे हे काय त्याचं युनिट झालं ना, डिग्री सेल्सिअस त्याचं युनिट झालं, तसं युनिट आहे त्यांचं. तुम्हाला सगळ्यांना समजलं व्हायटल सायन्स प्रोसिजर म्हणजे कशी. आपण व्हायटल सायन्स मध्ये काय चेक करणार आहे, टेम्परेचर, पल्स रेट, ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजे का तुमची SpO2 लेवल ती किती पाहिजे, अबो 92, 93, 95च्या वरती पाहिजे, 200 मध्ये. आपण ज्यावेळेला बोलतो ना पेशंटची सॅच्युरेशन कमी झाली म्हणजे काय पेशंट म्हणजे लेवल ऑफ काय ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी आहे, मग आपण त्यांना पेशंटला काय करतात ऑक्सिजनेशन लावणार. समजलं. व्हायटल सायन्सची प्रोसिजर सगळ्यांना समजली. तुम्ही आता तुम्हाला समजलं आपण काय शिकलो. आपण शिकलो आज व्हायटल सायन्स. आवाज येतोय माझा. व्हायटल सायन्स मध्ये इम्पॉर्टंट असणार आपलं टेम्परेचर, पल्स रेट, रेस्पिरेटरी रेट, ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन. हे आपल्याला प्रॅक्टिकली इम्पॉर्टंट आहे. आता कम्युनिटीमध्ये डिफरंट आहे आणि हॉस्पिटलमध्ये डिफरंट आहे. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला डायरेक्ट पेशंटच्या बेड साईडला करावं लागतं. कम्युनिटीमध्ये तुम्हाला डायरेक्टली पेशंटच्या होम व्हिजिट करून करावं लागणार आहे. समजलं. त्याला आपण काय बोलतो व्हायटल सायन्स. ही व्हायटल सायन्सची प्रोसिजर आहे. आता आपण हे बघितलं थेरी पार्ट. आता आपल्याला काय बघायचं आहे प्रॅक्टिकल पार्ट. प्रॅक्टिकल पार्ट म्हणजे डिफरंट आहे, थेरीमध्ये डिफरंट आहे. थेरी म्हणजे तुम्हाला फक्त तुमचं नॉलेज वाढणार, प्रॅक्टिकल म्हणजे तुमची स्किल वाढणार. दोन डिफरंट आहे. प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला काय होणार स्किल वाढणार, तुमची प्रॅक्टिस जास्त होणार. थेरी म्हणजे का तुम्हाला माहिती पडणार की 60 किंवा 70 to 100 ब्रीथ पर मिनिट म्हणजे काय टेम्परेचर आहे, हे आपलं पल्स रेट आहे. टेम्परेचर काय 38 डिग्री सेल्सिअस किंवा 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण काय करतो नॉर्मल टेम्परेचर. फॅरनहाइट पण डिफरंट आहे, सेल्सिअस पण डिफरंट आहे. 98.6 फॅरनहाइट म्हणजे काय नॉर्मल टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. ओके. हे तुमचं नॉलेज वाढणार. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला थेरीचं नॉलेज आहे तर तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये हेल्प होणार. तुम्हाला कळणार ना रेंज नॉर्मल आहे ॲबनॉर्मल आहे. ओके. त्यासाठी आपण थेरी पार्ट घेतला आहे. समजलं. आपल्याला आर्टिकल कोणते कोणते लागणार आहेत, पेपर बॅग, वॉच, अजून थर्मोमीटर, स्पिरिट कॉटन, वॉशिंग मटेरियल, लुब्रिकंट, स्पिग्नोमॅनोमीटर आणि स्टेथोस्कोप आपल्याला हे लागणार आहे. स्पिग्नोमॅनोमीटर येतं सगळ्यांना बोला. ज्यांना नसेल त्यांनी पार्ट मध्ये डिवाइड करायचे. स्पिग्नोमॅनोमीटर. तुम्हाला आता हॉस्पिटलमध्ये बीपी ॲपरेटस बोलते. बीपी ॲपरेटस म्हणजे काय बीपी मशीन. हा. त्यावेळेला स्पिग्नोमॅनोमीटर म्हणलं तर तुम्हाला नवीन वाटायला नको, म्हणून त्याला आपण बीपी ॲपरेटस बोलतो. समजलं. तरी आपली प्रोसिजर होते.